नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची आणि विशेषतः लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक यांसारख्या पदांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आजची अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे। महाराष्ट्र शासनाने खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन आकृतीबंध आणि शैक्षणिक पात्रतेचे नियम जाहीर केलेले आहेत। 25 फेब्रुवारी 2026च्या या राजपत्रात नेमके काय बदल झालेले आहेत, कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, त्यासाठी पात्रता काय लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची जाहिरात कधी येऊ शकते, या सर्व प्रश्नांची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। आर्टिकल ऑफिशियल वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा यूज करा। तसेच PDF आणि डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया की कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे। पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिक। बघा, सर्वात जास्त संधी या पदासाठी आहे। यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन आवश्यक आहे। त्यासोबतच शासनाचे टायपिंग प्रमाणपत्र बंधनकारक आहे, म्हणजे मराठी 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट। त्यामुळे ज्यांचे टायपिंग झाले आहे त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे। दुसरं येतं पद वरिष्ठ लिपिक आणि प्रमुख लिपिक। बघा, ही दोन्ही पदे सरळ सेवेने न भरता पदोन्नतीने भरली जाणार आहेत, म्हणजेच प्रमोशननं। म्हणजे जो उमेदवार कनिष्ठ लिपिक म्हणून 3 वर्ष सेवा पूर्ण करेल त्याला वरिष्ठ लिपिक म्हणून प्रमोशन मिळेल। तिसरं येतं प्रयोगशाळा सहाय्यक। सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे। यासाठी फक्त 12वी विज्ञान उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 12th कंप्लीट केली असेल तुम्ही सायन्समधून, तुम्ही याला अप्लाय करू शकता। चौथं येतं ग्रंथपाल। यासाठी BLIB SC किंवा BLIB ISC ही ग्रंथालय विज्ञालयातील पदवी म्हणजे ही डिग्री जी आहे ग्रंथालयाशी रिगार्डिंग, ही डिग्री कंप्लीट करणं गरजेचं आहे। आणि पाचवं येतं शिपाई। यासाठी 12वी उत्तीर्ण अशी पात्रता दिली आहे, पण सध्या हा उल्लेख अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी करण्यात आलेला आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत स्वतंत्र आदेश येणार आहेत, आपण ते आल्यास नक्की तुम्हाला सांगूया। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पदे किती उपलब्ध होऊ शकतात। शासनाने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार पदांचा आकृतीबंध निश्चित केलेला आहे। बघा, नीट लक्ष देऊ नाही का, लिपिक वर्गीय पदे जर पाहिली तर 500 विद्यार्थ्यांपर्यंत एक कनिष्ठ लिपिक असेल। पुढे जसे विद्यार्थी वाढतील तशी लिपिकांची संख्या वाढेल। तुम्हाला एकूण आनंद होईल की संपूर्ण राज्यासाठी कनिष्ठ लिपिकांची तब्बल 17,695 मंजूर पदे या आकृतीबंधात दाखवलेली आहेत। 9वी आणि 10वीच्या विद्यार्थी संख्येवर जे आहे प्रयोगशाळा सहाय्यक हे पदे अवलंबून असतील, दुसरं पद आहे। तसेच 11वी आणि 12वी विज्ञान शाखा असल्यास भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रासाठी स्वतंत्र पदे असतील। इथेही हजारो पदांची मंजुरी आहे। तब्बल जर पाहिली गेली तर 4048 प्लस इतर पदे याच्यात देण्यात आलेली आहेत। आणि पुढचा एक जे पद येतं ते येतं ग्रंथपाल। ज्या शाळेत 1000पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत तिथे एक पूर्ण वेळ ग्रंथपाल असेल। एकूण याची 2118 पदे आहेत। आता याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांसाठी धोक्याची टंटाबी आहे। बघा मित्रांनो, आता या GR मध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे जी तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे। काही पदे शासनाने मृत संवर्ग म्हणून घोषित केलेले आहेत। याचा अर्थ असा की अधीक्षक, सुपरिटेंडंट ज्याला म्हणलं जातं, आणि अर्धवेळ ग्रंथपाल या पदांवर सध्या जे कर्मचारी काम करत आहेत ते निवृत्त झाल्यानंतर ती पदे कायमची रद्द होतील। या पदांवर भविष्यात कोणतीही नवीन भरती होणार नाही। त्यामुळे या पदांची तयारी करणाऱ्यांनी इतर पदांकडे आपलं लक्ष आता केंद्रित करायचं आहे। आता तुमचा सर्वात मोठा प्रश्न, भरतीची जाहिरात कधी येणार। मित्रांनो, हा जो GR आहे तो आकृतीबंध निश्चित करण्याचा आणि नियमांचा मसुदा आहे। जेव्हा शासन असा आकृतीबंध निश्चित करतो तेव्हा त्याचा थेट अर्थ असा होतो की जुन्या रिक्त पदांचा आणि नव्या आकृतीबंधाचा मेळ घालून बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू होईल। एकदा का शाळांनी त्यांच्या रिक्त पदांची माहिती शिक्षण विभागाला कळवली की आपल्याला येणाऱ्या काही महिन्यातच पवित्र पोर्टल किंवा शासनाच्या नवीन यंत्रणेमार्फत या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची एक भव्य जाहिरात पाहायला मिळू शकते। पण सध्या माझ्या माहितीस्तव ही जी भरती असेल ती पोर्टल मार्फतच होणार आहे, हे लक्षात ठेवा। माझा तुम्हाला आता सल्ला एक सांगू इच्छितो की जाहिरातीची वाट पाहत बसू नका। ज्यांची पदवी झाली आहे पण टायपिंग राहिली आहे त्यांनी त्वरित टायपिंगची क्लास लावा। ज्यांची 12वी सायन्स झाली आहे त्यांनी प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी आपला अभ्यास सुरू ठेवा। संधी मोठी आहे,
फक्त तुम्ही तयार असले पाहिजे. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्र शासनाच्या नवीन आकृती बंधाबाबत सविस्तर माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही खाली विचारा. हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांसोबत अभ्यास करणाऱ्या ग्रुप्सवर नक्की शेअर करा आणि अशाच अचूक व महत्त्वाच्या करिअर अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.